कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एजे, माझा आजचा दिवस खूप म्हणजे खूपच मस्त गेला। एवढ्या उंचावरची दहीहंडी फोडली, साळुंकीचा प्रॉब्लेम कायमचा संपवला। आता रेऊ, बाबा, मावशी, आई यांना साळुंकीच्या भीतीत जगायला नाही लागणार। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माझी खूप काळजी आहे। किती हक्काने चिडलात तुम्ही माझ्यावर, पण तरी मला तुमचा अजिबात राग नाही आला। उलट मला छानच वाटलं। आपलं लग्न झाल्यापासून माझ्यासाठी हा खरंच एकदम बेस्ट दिवस होता। लीला खाली खाली उतर, लीला खाली उतर। हे जर असंच चालू राहिलं ना तर एजी लीलाच्या प्रेमातही पडतील आणि मग ती लीला ती आपल्यावरती हक्क गाजवेल। नाही 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 नाही, आपण तिला दाखवून देऊया तिच्या आधी आपण आलोय या घरात। आणि किती काही झालं ना तरी आपला शब्द शेवटचा राहणार नाही। एजे त्या लीलाला हल्ली काहीच शिक्षा देत नाहीयेत आणि वरती आजी तर तिचं कौतुक करत सुटलंय। त्यामुळे त्या लीलाला असं वाटतंय की ती जे काही करेल ते सगळं चालून जात आहे, सगळं माफ आहे। आणि दुर्गा वहिनी त्या सतत आपल्याला शिकवत असतात की जहागीरदारांना शोभेल असं वागा। आणि मग ती लीला ती आता दहीहंडी फोडून आली तरी तिला कोणी काही बोलणार नाही, मला माहितीये ना। हो ना, मग आता तुम्ही दोघी ती आली की तिला चांगला जाब विचारा, सोडू नका तिला अजिबात। विचारणारच आहे, सोडणार आहे का तिला? कुठे गेली होतीस? कुठे गेली होतीस म्हणजे? माझ्या प्रश्नाला प्रश्न विचारायचा नाही, सरळ उत्तर द्यायचं, कळलं? मग तुम्ही सुद्धा तुमच्या सासूशी जरा नम्रपणाने बोलायचं। कुठे गेली होतीस हे जाब विचारणं झालं। सासूबाई कुठे गेला होतात हे प्रेमाने विचारणं झालं। कळला फरक? मुद्दा तो नाहीये, तू गेली कुठे होतीस ते सांग। शॉपिंगला गेले होते। काय करायचं तुम्हाला? बघितलं वहिनी, ही कसं तिरकं बोलते आपल्याशी। कसं आहे ना सरस्वती मॅडम, तुमच्यासारख्या सुना असल्या ना की त्यांना सरळ करण्यासाठी तिरकच बोलावं लागतं। होईया वहिनी, बघितलं तुम्ही, एकतर ही खोटं बोलतेय आणि आपल्यावरच दादागिरी करतेय। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।